दक्षिण मध्य मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने काँग्रेस नाराज। धक्कादायक भरधाव मोटारीने महिलेला चिरडले। कोरेगाव भीमा येथील घटना। पराभवापाठोपाठ 12 लाखांचा दंड। संजू सॅमसनला दुहेरी धक्का। धनुष्यबाण चिन्हाच्या प्रस्तावावरून बारगळली मनसेची महायुती। राज्यात दुष्काळी स्थिती। उन्हाळी भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीनचा पेरा घटला। चिकन 300 पार। दक्षिणेतील राज्यातून झाली खरेदी। उन्हाच्या कडाक्याचा परिणाम। पुणे शहरात सायबर चोट्यांचा सुळसुळाट। शेअर मार्केट, पार्ट टाइम जॉब, टास्क फ्रॉडद्वारे गंडा। वासंतिक नवरात्रोत्सव निमित्त काळाराममध्ये सांस्कृतिक कार्यक्रम। कर्नाटकात 11 ठिकाणी आयात उमेदवार। आंबेडकर जयंतीचा बॅनर समाजकंटकांनी फाडला। भवानीनगरमध्ये तणाव। हरियाणात खासगी स्कूल बसचा भीषण अपघात। 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू। छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान। गुजरात सरकारने बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरांसाठी परवानगी घेणे आवश्यक असे वक्तव्य। हरियाणात भीषण अपघात। स्कूल बस उलटल्याने 6 मुलांचा मृत्यू। यंदा मान्सूनचे आगमन लवकरच। अधिक पावसाची शक्यता। ला निना परतणार। केजरीवालांना आणखी एक झटका। पीए बिभव कुमार पदावरून बडतर्फ। ईद मुबारक। आज ईद उल फित्र। सर्वत्र उत्साहाचे वातावरण। पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई करावी। खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। पुलवामा सुरक्षा दलांची मोठी कारवाई। चकमकीत एक दहशतवादी ठार। बार्टीच्या अधिकाऱ्यांची लंडन वारी। ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली सहलच। इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला। हमासच्या प्रमुख नेत्याची 3 मुले ठार। रेल्वेत अनधिकृत विक्री सर्रास सुरू। कोयना एक्सप्रेसमध्ये घटना उघडकीस। कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट उघड। 7 जण गजाआड। कोल्हापुरात पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट। लालू पप्पू यादव यांच्यातील हाडवैरामुळे पूर्णियाची देशभर चर्चा। खांदेश्वर, पनवेल व परिसरातून बुलेट व इतर मोटरसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड। पनवेलमधील खारपाडा टोल नाक्यावर कार अपघातात कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू। शेतकरी संघटनेने सुरू केले कांदा खरेदी केंद्र। महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग। मुंबईत वानखेड्यांवर अनियमिततेचे गंभीर आरोप। चौकशी आवश्यक। एनसीबीची उच्च न्यायालयात माहिती।